बंद कर बघू द्या रे बाबांनो. आम्हाला ज्यावेळी कळालं की हा भूकंप आहे त्यावेळी जे आहे आम्ही उमरग्याहून एक टीम बनवली आणि मित्रांना आमच्या काही पोलीस कर्मचारी होते आणि कॉलेजचे विद्यार्थी होते त्यांना घेतलं ट्रकमध्ये घातलं आणि सरळ अगोदर या गावला आलं. एकुंडी या गावचं नाव आहे. होईल त्या प्रकारे की कोणी जे जिवंत होते जखमी होते अगोदर आम्ही त्यांना म्हणलं उचला आणि हॉस्पिटलला पाठवा. 2 लेकरं 2 सुना 3 नातू 5 नाती असं कसं माझं दैव झालं म्हणावं. मग त्यावेळी आमच्याजवळ हत्यार वगैरे काय नसताना जे आहे ना हातानं माती उकरायचं ते असे मोठमोठे ढिगारी पडलेले होते. कितीतरी लोक जे आमचं म्हणत होते की आमचं इथं घर आहे घर समजत नाही घर कुठं आहे हे सुद्धा माहीत नाही हे म्हणत होतं. जास्तीत जास्त जखमीला इथून जे आहे ना या ठिकाणाहून आम्ही हॉस्पिटलला पोहोचवलं. मी या ठिकाणी आलो आजूबाजूला मी शूट करत होतो. ती पाण्याची टाकी होती. मी ज्या ठिकाणी थांबलोय त्या ठिकाणी एक पुतळा होता. त्या स्तंभाचा कलरसुद्धा लाल कलर होता आणि त्याच्या आजूबाजूला प्रेतं पडलेली होती. जखमींना होईल त्या मार्गाने होईल त्या प्रकारे जे आहे ना उचलून घेऊन जात होती आणि या किल्लारीचा हा एक मुख्य प्रवेशद्वारच होता. पुढच्या पिढीला एक इतिहास म्हणून पाहता येईल. भविष्यात जर संकट आलं तर आपल्याला हे इतिहासाची पानं काढून पाहून त्यावेळी कसं निवारण केलेलं होतं हे पाहता येईल असे एक माझं एक ड्रीम बनलेलं आहे.